अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी एअर इंडिया 4080 कोटींचा इन्शुरन्स क्लेम करणार. भारताच्या इतिहासात सर्वात मोठा एव्हिएशन क्लेम असण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. विमान दुर्घटना प्रकरणी ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवण्यात आला नाहीये, नागरी उड्डाण मंत्रालयाचं स्पष्टीकरण. नासाने ॲक्सिओम मिशन 4चं लॉन्चिंग पुन्हा पुढे ढकललं. 22 जूनलाही ॲक्सिओम मिशन 4 लॉन्च होणार नाही, नवीन तारीख अद्याप जाहीर नाही. हिंगोली जिल्ह्यात डीएपी खताचा तुटवडा, खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना डीएपी खत मिळेना, शेतकरी चिंतेत. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती पुजारींनी केली शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पेरणी, शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची दिली माहिती. हिंगोलीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, पावसानं दडी मारल्यानं शेतकरी संकटात. संत गजानन महाराज पालखी बीडमध्ये दाखल, प्रशासनाकडून पालखीच्या व्यवस्थेची चोख सोय, पालखीचा आज बीडमध्ये मुक्काम. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आज पुण्यात दाखल होणार. ज्ञानेश्वर महाराज पालखीचा भवानी पेठेत तर तुकाराम महाराज पालखीचा निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्काम. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पुण्याकडे प्रस्थान, आजोळच्या घरी पारंपरिक मुक्कामानंतर प्रस्थान. पुण्यात पालखी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज, अनुचित प्रकार टाळण्यासाठी 8000 पोलीस तैनात. यवतमाळमधून पंढरपूरला येण्यासाठी 250 एसटी बसचं नियोजन, 9 आगारातून 250 बस पंढरपूरला जाणार, 12 ते 15,000 भाविक प्रवास करणार. हिंगोलीतून पंढरपूरला आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी 100 एसटी बस सज्ज, वारकऱ्यांना विना अडथळा प्रवास करता येणार. पंढरपुरात पदस्पर्श टोकन दर्शनाची संख्या वाढली, विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श टोकन दर्शनाला मोठा प्रतिसाद, चांगल्या प्रतिसादामुळे दररोज 600 टोकन वाढवले. कोल्हापुरात चोरीला गेलेले 150 मोबाईल मालकांना परत केले गेले, तर सायबर पोलिसांकडून 18 लाख रुपये किमतीच्या 150 मोबाईलचा शोध. कर्नाटकातील दुचाकी चोराला जयसिंगपूर इथे अटक, सुमारे 75,000 रुपये किमतीच्या 3 गाड्या जप्त. चंद्रपुरातील उमा नदीतून अवैध रेती उत्खनन सुरू, उमा नदीत ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये रेती भरत असतानाचे चित्र कॅमेऱ्यात कैद. मुंबईत अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी 23 वर्षीय नायजेरियन महिलेला अटक, सुमारे 7 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त. बीडमध्ये हाणामारीचे व्हिडिओ शूट करणं महागात पडणार, व्हिडिओ व्हायरल करून दहशत पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार, हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल करणारे पोलिसांच्या रडारवर. अकोल्यात हॉर्न वाजवण्यावरून वादातून एकावर चाकू हल्ला, हल्ल्यात 1 जण ठार. नवी मुंबईत दारूच्या नशेत मित्रानेच केली मित्राची हत्या, आरोपीने पोलिसांना स्वतः दिली गुन्ह्याची कबुली. गोव्यातून बनावट दारूची अवैध वाहतूक करणारं वाहन पोलिसांच्या ताब्यात, सुमारे 7.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बेळगावच्या वाहन चालकाला अटक. मालेगावात गांजाची शेती पोलिसांकडून उद्ध्वस्त, एका इसमावर गुन्हा दाखल, कारवाईत 1,11,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. वाशिम शहरात गुंडगिरीच्या घटनेत वाढ, व्यवहारे गल्लीत रात्री 2 गटात तुफान राडा, राड्याचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल. सांगलीतील रेठेरेहणाक्ष गावात महिला सरपंचाने दारू अड्डा केला उद्ध्वस्त, पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने सरपंचांनी स्वतः पानपट्टीत सुरू असलेला दारू अड्डा उद्ध्वस्त केलाय. जालन्यात महसूल विभागातील 11 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, अतिवृष्टी अनुदानात सुमारे 35 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी कारवाई. यवतमाळमध्ये बाभुळगाव शहरात सराईत गुन्हेगाराकडून दहशत माजवण्याचा प्रकार, वाहन परत मागितल्याच्या कारणावरून घरी येऊन वाहनाची तोडफोड. अहिल्यानगरमधील गॅस गोडाऊनमधील 130 गॅस टाक्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, मुख्य आरोपीसह 130 गॅस टाक्या जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये किरकोळ कारणावरून वाद, तिघांवर सुऱ्याने हल्ला, एकाचा मृत्यू तर 2 जण जखमी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात. परभणीत घरफोडी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना अटक, एकूण 61,900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. वर्ध्यात दुचाकीवरून गांजा तस्करी करणाऱ्या एकाला अटक तर 1 फरार, सुमारे 2,36,000 किमतीचा 1 किलो 62 ग्रॅम किलो गांजा जप्त. जालन्यातील औद्योगिक वसाहत परिसरात जुगार खेळणाऱ्या 9 जणांवर पोलिसांची कारवाई, 7,41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अकोला आणि बुलढाण्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक, दोन्ही दुचाकी जप्त.
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान कार्यक्रमाला अजित पवारांची दांडी. अजित पवारांनी शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलं. माळेगाव प्रचाराला अजित पवारांची पसंती. हिंदीची सक्ती असू नये, शरद पवारांची हिंदी भाषा सक्तीवरही प्रतिक्रिया. राज्यात हिंदी सक्ती झालेली नाही, प्रत्येक विषयाचं राजकारण करण्याची आवश्यकता नाही, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. अघोरी का घोरी हे कोणी ठरवायचं, प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलंय, गोगावलेंच्या व्हिडिओवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मराठी माणसांनी एकत्र येऊन विरोध करणं आवश्यक, मनसे नेते संदीप देशपांडेंचं वक्तव्य. जळगावात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकारचा निषेध. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार. तिसरा विषय म्हणून हिंदी विरोधातील मनसेच्या भूमिकेबाबत भेट. आगामी निवडणूक मवियाने एकत्र लढावी, मात्र मुंबईत एकत्र लढायचं की नाही ते बसून ठरवू, आगामी पालिका निवडणुकीवर शरद पवारांचं वक्तव्य. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. दुपारी अंधेरीत आयोजित नाफेडच्या कार्यक्रमासह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक. मतदारसंघातील प्रश्न आणि कामांबाबत माहिती घेणार. वांद्र्यातील ताजलँड एंडमध्ये थोड्याच वेळात बैठक. मुंबईतील मनसेच्या विभागाध्यक्षांची आज बैठक होणार. बैठकीत हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलनाच्या पुढच्या दिशेवर चर्चा होणार. मनसे नेते संदीप देशपांडेंच्या उपस्थितीत बैठक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाण्यातील खासगी रुग्णालयात ऍडमिट. सरनाईकांना ताप, सर्दी, खोकला असल्याने रुग्णालयात तपासणी. विश्रांतीचा डॉक्टरांकडून सल्ला. परभणीत शिवसेना नेते सईद खान यांचा वाढदिवस ग्रामीण रुग्णालयात साजरा. रुग्णांना फळं वाटत तसेच केक कापून वाढदिवस केला साजरा. माजी मंत्री धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दिलासा. हायकोर्टात धनंजय मुंडेंच्या याचिकेवर सुनावणी झाली. धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंसोबत लग्न झाल्याचं नाकारलं. राज्यभरात शिवसेना 206 नव्या शाखा उभारणार. गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक उपक्रम. 103 जिल्हाप्रमुखांवर प्रत्येकी 2 शाखांची जबाबदारी असणार. मनमाड शहरात 1 महिन्यापासून विजेचा लपंडाव. अघोषित लोडशेडिंगमुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये महावितरणच्या कामावर असंतोष. दुपारी आणि सायंकाळी वीज नसल्याने नागरिक त्रस्त. राधानगरी धरणाच्या सुरक्षिततेसाठी धरणाची विसर्ग क्षमता वाढवणं आवश्यक. धरणाच्या मूळ रचनेत बदल न करता सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीनं बैठकीत चर्चा. अकोल्यातील पाथर्डी गावच्या सरपंचांवर वनविभागाची कारवाई. शासकीय रुग्णालय परिसरातील अवैध वृक्षतोड प्रकरणी दंडात्मक कारवाई. कराडमध्ये 65 वर्षीय आजीने काढला वाहन परवाना. रिक्षा चालवण्यासाठी काढला परवाना. गणपतीसाठी कोकण रेल्वेचं वेळापत्रक जारी. गणपतीसाठी 23 जून पासून रेल्वेचं बुकिंग सुरू होणार. रेल्वेकडून आरक्षण वेळापत्रक जाहीर. महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण तोरणमाळला आता झिपलाईनची जोड. नंदुरबार वन विभागाकडून तोरणमाळ पर्यटन स्थळी झिपलाईन प्रकल्पाची यशस्वी चाचणी. नामदेव महाराजांचे वंशज राधामोहन चिपा मुलासोबत गेल्या 10 महिन्यांपासून भारत भ्रमण यात्रेवर. शिक्षण व्यवस्था, मोबाईल वापर, हवामान बदल, संविधा यांसारख्या विषयांवर जनजागृती करण्यासाठी यात्रा. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदवी परीक्षेच्या निकालाला विलंब. निकाल न लागल्याने पदव्युत्तर प्रवेशालाही विलंब. इंदापुरात क्रेडाय संघटनेच्या वतीनं आयोजित वृक्षारोपण सोहळा पार. शहरातील प्रमुख मान्यवर, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी. कोल्हापुरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला 1 लाख रुपयांचं बक्षीस. गांधीनगरात 1,78,00,000च्या चोरीचा छडा लावल्याबद्दल पथकाचं कौतुक. कोल्हापुरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. सांगलीतील बुरुड समाजाच्या वतीनं कृष्णा नदीचा ओटी भरणीचा सोहळा पार. हजारो महिलांकडून नदीची ओटी भरत पूजा अर्चना. कृष्णामाई कोपू नको अशी नदीला विनवणी. अमरावती पालिका आयुक्तपदी सौम्या शर्मा यांची वर्णी. मावळते आयुक्त सचिन कलंत्रेंकडून सौम्या शर्मांच्या हातात सूत्र. अमरावती पालिकेला सुमारे 13 वर्षांनी मिळालं IAS अधिकारी. बीडमध्ये माजलगावच्या सिमरी पारगावमध्ये दारूबंदीसाठी महिलांचं दारू दुकानांसमोर ठिय्या आंदोलन. पोलिसांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याने महिला संतप्त.
हिंगोली शहरातील कृषी केंद्राला कृषी विभागाकडून टाळं. केंद्रात डीएपी खताचा अप्रमाणित खतसाठा आढळल्यानं कारवाई. नाशिक शहरात उद्या पाणी पुरवठा बंद राहणार. विविध ठिकाणी जलशुद्धीकरणाच्या कामासह विविध कामांसाठी पाणी बंद. शनिवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत पाणी पुरवठा बंद राहणार. पैठण तालुका खरेदी विक्री संघावर आमदार विलास भुमरेंचं वर्चस्व कायम. निवडणुकीत भुमरेंच्या नेतृत्वाखालील पॅनलचा सर्व 17 जागांवर बिनविरोध विजय. अमरावती जिल्हा परिषदेच्या 8 शाळांना टाळं. 17,348 विद्यार्थ्यांनी सोडली जिल्हा परिषदेची शाळा. गेल्या 4 वर्षातील धक्कादायक आकडेवारी समोर. बाळासाहेब खरात जालन्याचे नवीन माध्यमिक शिक्षणाधिकारी. खरात बुलढाण्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. बुलढाण्यात सिंदखेड राजा शहरात पुरातन मूर्त्या बेवारस पडून. या पुरातत्व मूर्त्यांचं राज्य पुरातत्व खात्यानं संगोपन करण्याची नागरिकांची मागणी. माळेगाव येथील आदिवासी बांधवांच्या आमरण उपोषणाला शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा पाठिंबा. वनजमिनीवर बसलेलं गाव उठवल्याच्या निषेधार्थ उपोषण. चंद्रपूर शहरात पूरस्थिती टाळण्यासाठी अतिक्रमण हटवण्याची नागरिकांची मागणी. अतिक्रमणधारकांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची टीका. चंद्रपुरात दरवर्षी पूरस्थिती उद्भवत असते. आंतरराष्ट्रीय योगा दिनी आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधवांचं नागरिकांना आवाहन. बुलढाण्यातही उत्साहात साजरा केला जाणार आंतरराष्ट्रीय योगा दिन. बुलढाण्यात बालमृत्यू कमी करण्यासाठी स्टॉप डायरिया अभियानाला सुरुवात. 31 जुलैपर्यंत अभियान राबवलं जाणार. निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांनी तत्काळ एनएसएपी पोर्टलवर आधार व्हेरिफिकेशन करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. सरकारच्या नव्या धोरणानुसार अनुदानाचा हिस्सा थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा. अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विशेष भरती प्रक्रियेत मुदतवाढ देण्याची प्रकल्पग्रस्त संघटनेची मागणी. प्रकल्पग्रस्तांना भरती प्रक्रियेत सहभाग घेता यावा यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी. पाळीव आणि भटक्या प्राण्यांसंदर्भात मुंबई पालिकेकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी. भटके श्वान आणि मांजरींना अन्न देणाऱ्या नागरिकांना त्रास देणं दंडनीय गुन्हा. नियम आणि अटींचं पालन करणं बंधनकारक. अकोल्यातील पातूरच्या नायब तहसीलदाराला अटक. सरकारी काम करण्यासाठी 4,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई. पैठणच्या जायकवाडी प्रकल्पाला 115 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं सुरक्षा कवच मिळणार. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचा निर्णय. पोलिसांकडून 6 महिन्यांपूर्वी धरण क्षेत्राचं सुरक्षा ऑडिट. छत्रपती संभाजीनगरात पाणी योजनेला विरोध करणाऱ्यांवर कारवाई होणार. पोलीस आयुक्तांचा नागरिकांना इशारा. विरोधकांची नावे न्यायालयात सादर केली जाणार. अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी एअर इंडिया 4,080 कोटींचा इन्शुरन्स क्लेम करणार. भारताच्या इतिहासात सर्वात मोठा एव्हिएशन क्लेम असण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. विमान दुर्घटना प्रकरणी ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवण्यात आला नाहीये. नागरी उड्डाण मंत्रालयाचं स्पष्टीकरण. नासाने ॲक्सिओम मिशन 4चं लॉन्चिंग पुन्हा पुढे ढकललं. 22 जूनलाही ॲक्सिओम मिशन 4 लॉन्च होणार नाही. नवीन तारीख अद्याप जाहीर नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.